मित्रांनो, मी अलकर. या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला महत्त्वाचं जे प्रकरण आहे बोर्ड परीक्षेसाठी पहिलं त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे आणि या प्रकरणावर विचारले जाणारे महत्त्वाचे 5 प्रश्न टिपा लिहामध्ये 2, सविस्तर उत्तरे लिहामध्ये 2 आणि सकाळ स्पष्टीकरणामध्ये 1 असे एकूण महत्त्वाचे 5 प्रश्न या प्रकरणावर विचारले जातात. ते खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी या व्हिडिओच्या शेवटी ते सांगितलेले आहेत. बघा, युरोपातील जे प्रबोधन आहे याचा जो कालावधी आहे तो 14व्या शतकात आणि 16व्या शतकात त्याचा उत्कर्ष काळ मानला जातो. यामध्ये पुनरुज्जीवन झालं, कला, बुद्धिवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला. म्हणजे पुरावा जो असतो ना कुठल्याही घटनेला, त्याचा अभ्यास करण्याची एक सुरुवात तिथे झाली. याचा परिणाम काय झाला, मध्ययुग जे आहे त्यांचा अंत झाला आणि एक आधुनिक जगाकडे ते काय झाली, एक सुरुवात झाली. म्हणजे विकास झाला विज्ञानाचा. वैज्ञानिक दृष्टिकोन सगळे ते देवदेवतांचा नाही, मानव हा केंद्र बिंदू मानला गेला. त्यातून मानवतावाद अस्तित्वात आला, ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, यातून आधुनिक युग जी संकल्पना आहे ती उदयास झाली किंवा त्याची सुरुवात झाली. आता धर्मयुद्ध आणि त्याचे परिणाम हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, टिप्पा यामध्ये विचारला जातो. ठीक आहे, आम्ही व्हिडिओच्या शेवटी ते प्रश्न देणारच आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जेरुसलेम आणि बथलेहम ही शहरे ख्रिश्चन आणि ज्यू धर्मासाठी पवित्र आहेत. 11व्या शतकामध्ये ही शहरं काय होती, इस्लामी सत्तेच्या ताब्यात होती आणि ती परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म जे आहे त्यांच्या अनुयायांनी युद्ध केले, त्याला क्रुसेड्स म्हणतात. म्हणजे 2 धर्मामध्ये झालेले युद्ध म्हणजे धर्मयुद्ध थोडक्यात सांगायचे तर. ठीक आहे, 11वे शतक एकूण 9 युद्ध झाली आणि ती युद्ध म्हणजे धर्मयुद्ध. म्हणजे 2 धर्मांमध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्याला आपण धर्मयुद्ध म्हणतो साध्या सोप्या भाषेत. अपयशाचे कारण आहे पोपवरील विश्वास कमी झाला. ठीक आहे, आता सरंजामशाही जी आहे ती अस्त झाली. सरंजामशाही म्हणजे तो पिरॅमिडसारखी ती एक व्यवस्था होती. त्या पिरॅमिडच्या खालच्या भागात शेतकरी वर्ग राहत होता, वरच्या भागात राजे वर्ग राहत होते. ठीक आहे, आणि याच काळात विज्ञानाचा विकास आणि शोध काय झाले, परंपरेवर विश्वास ठेवला नाही तर प्रत्यक्ष प्रयोग. मी म्हटल्याप्रमाणे विज्ञान दृष्ट्या तो प्रयोग सिद्ध करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे त्या एखाद्या घटनेची संकल्पना, त्याचं कारण, कार्य ते सर्व दिला गेला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ लिओनार्दो विंची हे चित्रकार, शिल्पकार आणि अभियंता होते. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला, खगोलशास्त्रात क्रांती झाली. हे तुम्हाला नावे लिहा, यामध्ये विचारलं जाऊ शकतं. खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कोपर्निकस सुद्धा पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू नसून सूर्य आहे हे त्यांनी सिद्ध केले. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी ते IMP दिलेले आहे, भरमसाठ दिलेलं नाही. आता याच्यात तुम्हाला थोडक्यात सांगतो, एक दृष्टिक्षेप टाकूया आपण. बघा, 11व्या शतक हे खूप महत्त्वाचे होते, कारण जेरुसलेम आणि बथलेहम ही शहरे ख्रिश्चन ज्यू धर्माच्या आणण्यासाठी पवित्र आहेत आणि ह्यांच्यात 9 युद्ध झाली. हे तुम्ही लिहायचं आहे आपल्या शब्दात. आणि त्याचे थोडक्यात परिणाम पण सुद्धा लिहायचे आहेत. मग यात युरोपीय व्यापारी वर्गांना एक काय मिळाला, व्यापारासाठी बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. तसेच पापशालना संदर्भात सवलती देण्यात आल्या. पोपने पापशालना संदर्भात सवलती दिल्या जे युद्धात सहभागी होतील त्यांना. ठीक आहे, पापशालन संदर्भात सवलती हे खूप महत्त्वाचं आहे याच्यात. ठीक आहे, आणि जरी त्यात काय म्हणतात ती स्थळे ही इस्लामी सत्तांच्याच ताब्यात राहिली, जरी त्यांचा पराभव झाला असला तरी. ठीक आहे, आता व्यापारासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी युरोपीय दर्यावतीने मोहिमा आखल्या. त्यात मार्को पोलो पण आहेत. त्यांनी 13 वर्ष तो ते म्हणजे भ्रमंतीच करत होता, प्रवासच करत होता. इटालियन प्रवासी होता तो. त्यांनी चीनचा जो भारत आणि चीन याला जोडणारा जो मार्ग आहे त्याचा शोध त्यांनी लावला असं म्हटलं जातं. ठीक आहे, ते पुस्तकात तुम्हाला 2-3च ओळीत माहिती आहे त्याची, पण मी तुम्हाला इथे जरा अधिक ॲडिशनल सांगितली. 10वीच्या पुस्तकाचा रेफर इथे आहे. तर वास्को द गामा भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावणारा तो कालिकत या बंदरावर पोहोचला होता. हा पहिला दर्यावती युरोपियन होता जो भारतात आलेला होता. त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने ते
काय म्हणतात तो व्यापाराच्या दृष्टीनेच आलेला होता तो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी समुद्रमार्गाचाच त्यांनी शोध लावला आहे. फर्डिनांड मॅग्नेल पृथ्वी प्रदक्षिणा करणारा पहिला प्रवासी, म्हणजे तो पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघालेला पहिला प्रवासी होता. हे तुम्हाला नावे लिहामध्ये विचारले जाऊ शकतात, जरा सविस्तर घ्या. ठीक आहे. आता औद्योगिक क्रांती. हाताने उत्पादन घेण्याऐवजी यंत्राच्या सहाय्याने म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिकीकरणाकडे झालेली क्रांती म्हणजे बदल. थोडक्यात क्रांती म्हणजे त्या क्षेत्रात बदल घडून येतात. ठीक आहे, त्याला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. त्यातून मोठ्या प्रमाणात यंत्र वापर झाला. याने काय होतं की एक श्रमाचा पुरवठा, श्रम कमी होतं, म्हणजे श्रम जास्त लागतं, पण म्हणजे ते मुबलक प्रमाणात होतं. श्रमात थोडं काम हलकं होतं आपलं यामुळे. याची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. कारण का तिथे लोखंड आणि कोळशाचे साठे मुबलक होते, व्यापार वर्ग त्यांना तिथे असत होता. त्यामुळे कापड उद्योगात फ्लाईंग शटल आणि वाफेच्या इंधनाचा वापर सुरू झाला. ठीक आहे. अजून वाफेवर चालणारे इंधन हे सुद्धा तिथे महत्त्वाचे आहे. आता आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादित मालासाठी नवीन बाजारपेठांची गरज बसू लागली आणि आशिया आणि आफ्रिकाकडून वसाहतवादाला सुरुवात झाली. ते आपण दुसऱ्या प्रकरणात पाहूया. वसाहतवाद म्हणजे ते अमेरिकन क्रांती वगैरे ते सगळं आपण पाहूया. पण त्या दृष्टिक्षेपात या औद्योगिक जी क्रांती आहे तिथे इंग्लंडमध्ये काय होतं, लोखंड आणि कोळशासाठी मुबलक होते. त्यामुळे काय झालं, तिथे व्यापार जो वर्ग होता म्हणजे तिथे उत्पादन घेतले जायचे आणि एक काय म्हणतात ते श्रमपुरवठा जो होता कामगारांचा तो तिथे मुबलक प्रमाणात होता. तिथे काही कंपनीचे तिथले जे काय म्हणतात ते मालक होते की त्यांना जो लागणारा पुरवठा आहे तो यामुळे काय झाला, तो वाढला. कारण दमट हवामान असल्यामुळे तिथे औद्योगिक क्रांती घडून आली. दमट हवामान होते इंग्लंडमध्ये, त्यामुळे तिथे लोखंड आणि कोळशाचे साठे मुबलक होते आणि यासाठी दमट, आता सुती कापड वगैरे वगैरे यासाठी कसं दमट हवामान लागतं ना, ते सगळं तिथे उपलब्ध होतं. लोखंड, दमट हवामान, यामध्ये ते औद्योगिक क्रांतीची सुरुवात घडून आली. या औद्योगिक क्रांती म्हणजे यंत्राचाच वापर केला जातो. जे काही हाताने निर्मिती केली जायची ते फक्त त्या यंत्राच्या सहाय्याने केले जात होतं. त्याने कामाचा जो पुरवठा म्हणजे थोडक्यात श्रम कमी होतं, पण कामगार वर्ग लागतो जास्त. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं. आता प्रश्न देतो मी. धर्मयुद्ध टिप्पा लिहा. टिप्पाल्यामध्ये धर्मयुद्ध आणि आर्थिक राष्ट्रवाद, नंतर सहकारण स्पष्टीकरणामध्ये जो मी बोललो की मानवतावादी दृष्टिकोन, विज्ञानाचा विकास आणि शोध की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे परंपरा जी आहे आपली त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, तर ते सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग आणि कार्यकारणभाव म्हणजे हे कसं झालं, ही गोष्ट कशी निर्मिली गेली त्यावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. त्याला कार्यकारणभाव म्हणतात. मग हे तुम्हाला प्रश्न सविस्तर सहकारण स्पष्ट करायला विचारला जाऊ शकतो. मग प्रसिद्ध शास्त्रज्ञ टिप्पा लिहायला सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि औद्योगिक क्रांतीवर एक सविस्तर उत्तर लिहा. औद्योगिक क्रांतीचा विकास आणि धर्मयुद्ध आणि त्याचे परिणाम सविस्तर उत्तर लिहा. असे तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि नावे त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं, अमेरिका खंडाचा शोध. नंतर मग काय तुम्हाला केप ऑफ गुड होप वगैरे सगळं ते तुम्हाला क्रिस्तोफर कोलंबस याबद्दल. वास्को द गामा कालिकत तिथे आलेला होता तो, कालिकत बंदराच्या इथे आलेला होता तो एक तिथे आला होता. तो पहिला युरोपीय दर्यावादी होता ना, तेच ते लिहायचं. गॅलिलिओने दुर्बीणच्या शोधावाला खगोलशास्त्रात क्रांती झाली. आपण त्या दुर्बीणमुळे जे ग्रह आहेत ते सहज आपण पाहू शकतो. ठीक आहे. कोपर्निकस यांनी काय सिद्ध केलं की सूर्य पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू नाही तर सूर्य हे त्यांनी सिद्ध केलं. अजून काही भौगोलिक शोध आणि शोधक आहेत. क्रिस्तोफर कोलंबस, वास्को द गामा, फर्डिनांड मॅग्नेल, मार्को पोलो, परत भरपूर शोधक आहेत. मी तुम्हाला इथे महत्त्वाचे शोधक दिलेत. पण मार्को पोलो याविषयी तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतं. जसं की मार्को पोलो यावर टिप्पा लिहा. मग तुम्हाला तो 13 वर्ष त्यांनी प्रवास केला. त्यांनी भारत आणि चीन याचा जो जोडणारा रेशीम मार्ग आहे त्याचा शोध लावला. तो एक इटालियन प्रवासी होता. हे तुम्ही लिहायचं आपल्या शब्दात. ठीक आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये तुम्हाला ही एक सोपं सांगितली आहे, पण तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता की हस्त उद्योग
त्याऐवजी यांत्रिकीकरणाकडे झालेले संक्रमण. ठीक आहे, म्हणजे जिथे हाताने उत्पादन घेतले जायचे, जिथे श्रम जास्त लागायचं, तिथे काय झालं, यंत्राचा वापर केल्याने तो श्रम कमी झाले. पूर्ण त्या श्रमाची तीव्रता थोडीशी कमी झाली. श्रम लागतं पण मुबलक प्रमाणात. मग या प्रक्रियेला किंवा या संक्रमणाला औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन असे म्हणतात. क्रांती म्हणजे काय, तर त्या क्षेत्रात बदल घडून येतं. ठीक आहे. याची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. त्याची कारणं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. कारण का, आता सुती कापड विणण्यास पण तिथे सुरुवात झाली. दमट हवामान होतं जे सुती कापडासाठी आवश्यक होतं. लोखंड आणि कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात होते. व्यापार वर्ग होता, यामुळे तिथे औद्योगिक क्रांती घडून आली. ठीक आहे, हे मुद्दे लिहायचे आहेत. काय त्याचं आहे, दमट हवामान पहिला मुद्दा, मुबलक प्रमाणात हे कोळशाचे साठे, आणि हा दुसरा मुद्दा, व्यापार वर्ग अस्तित्वात म्हणून औद्योगिक क्रांती घडून आली. ठीक आहे. आपण प्रकरण 2 याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. ते मी फक्त महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. हे खूप IMP मुद्दे आहेत या प्रकरणातील. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला नोट्स दिले आहेत, सारांश दिला आहे. म्हणजे तुम्हाला जिथे 18 पाणी आहे तिथे मी तुम्हाला ते 3 पाणी करून दिले आहे. म्हणजे थोडक्यात सोप्यात सांगितलं आहे. जे एक सार असतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे की या प्रकरणात नेमकं काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टा फेसबुकवर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर लवकर मला फॉलो करा. आणि आपलं पहिलं यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.